सूर्यमालेतील 6वा ग्रह व गुरुनंतरचा सर्वात मोठा ग्रह म्हणजे शनी. ह्याचा आकार देखील प्रचंड आहे. याचा व्यास साधारणतः 1,20,537 किलोमीटर इतका आहे. परंतु प्रचंड आकारमानापेक्षा तो जास्त प्रसिद्ध आहे त्याच्या भोवती असलेल्या कड्यामुळे. गुरुग्रहाप्रमाणेच हा ग्रह देखील वायुमय बनलेला आहे. स्वतःभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास या ग्रहास साधारणतः 10 तास लागतात व सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास यास जवळपास 29 वर्ष लागतात. गुरुग्रहांच्या चंद्राप्रमाणे शनी या ग्रहाच्या कड्यांचे देखील सर्वप्रथम दर्शन गॅलिलिओने आपल्या दुर्बिणीतून घेतले. प्रचंड आकाराचा असून देखील याची घनता पाण्याहून कमी आहे. समजा जर एका मोठ्या समुद्रामध्ये जर शनिग्रह टाकला तर तो चक्क तरंगू लागेल. लहान मोठ्या असंख्य खडकांपासून शनिग्रहाची कडी निर्माण झाली आहेत. कधी एकेकाळी शनीच्याच एखाद्या चंद्राचा स्फोट होऊन त्यापासून ही कडी निर्माण झाली असावीत. वस्तुतः या कड्यांची संख्या असंख्य असली तरी प्रामुख्याने या कड्यांची 7 निरनिराळ्या कड्यांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. अतिशय कमी तापमानामुळे या कड्यांतील सर्व तुकडे बर्फाच्छादित आहेत. या कड्यांची जाडी जवळपास 10 ते 15 किलोमीटर आहे. शनिग्रह त्याच्या अक्षशी साधारण 28 अंशांनी कललेला असल्यामुळेच पृथ्वीवरून आपणास त्याची कडी व्यवस्थित दिसतात. अन्य वेळी पृथ्वी शनीच्या विषुववृत्त पातळीत येते तेव्हा त्याची कडा जवळजवळ अदृश्य होते व त्या जागी शनीला छेदणारी एक बारीक रेषा आपणास दिसते. शनीला एकूण 30 उपग्रह आहेत. त्यामधील टायटन आकाराने बुध ग्रहा एवढा आहे. शनी हा देखील एक मोठा चुंबक असल्याचे आढळून आले आहे, परंतु ते गुरु एवढे शक्तिशाली आहे. धन्यवाद.